संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र विषय मराठी इयत्ता चौथी प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत. तर चला मग. तर इथे पहिला प्रश्न आहे शब्द ऐकून लिही. तर इथे शिक्षक तुम्हाला शब्द सांगणार आहेत आणि तुम्ही ते श्रुत लेखन करायचे आहेत, म्हणजे तुम्ही ते बिनपाहता लिहायचे आहेत. तर पहिला शब्द आहे बातमी, दुसरा परंपरा, तिसरा शर्यत, चौथा एप्रिल, पाचवा उजळणी, सहावा अमृत, सातवा महोत्सव, आठवा बॅडमिंटन, नववा करडई आणि शेवटचा आहे 10वा ज्वारी. तर प्रश्न दुसरा पाहणार आहोत. परिच्छेद वाचन कर व खालील प्रश्न सोडव. प्रत्येकी 1 गुण. आपण आधी परिच्छेद म्हणजेच उतारा वाचन करूया. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चौदार तळे नावाचे तळे आहे. स्वातंत्र्यापूर्वी या तळ्यावर दलितांना पाणी भरण्यास बंदी होती. सर्व लोकांना पाणी मिळावे हा कायदा करूनही जातीभेदामुळे दलितांना चौदार तळ्याच्या पाण्याला हात लावण्याची देखील मनाई होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जुलमी रूढीचा धिक्कार केला. चौदार तळे सर्वांना खुले व्हावे म्हणून त्यांनी महाड येथे सत्याग्रह केला. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः चौदार तळ्याचे पाणी पिऊन एक अन्यायी परंपरा मोडली. अस्पृश्यता पाळणे, एकमेकांना हीन लेखणे अशा परंपरांना विरोध केला. तर आता या उत्तराखालील प्रश्नोत्तरे बघूया. आकडा. चौदार तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य पर्यायाला गोल कर. तर याचं उत्तर आहे 3 रायगड. ब आकडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती परंपरा मोडली? तर उत्तर आहे चौदार तळ्याचे पाणी पिऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अन्यायी परंपरा मोडली. पुढील प्रश्न आहे क. खालील शब्दांचा समानार्थी शब्द लिही. उदाहरणार्थ जसे आई, माता, तसे रूढीचा समानार्थी शब्द आहे परंपरा. पुढील प्रश्न आहे ड आकडा. पुढील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग कर. पहिला वाक्यप्रचार आहे परंपरा मोडणे. त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित जनतेला चौदार तळ्याचे पाणी उपलब्ध करून देऊन अन्यायी परंपरा मोडली. पुढील प्रश्न आहे ई आकडा. तुला माहीत असलेल्या समाजसुधारकांची नावे लिही. तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी धोंडो कर्वे, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील आणि लोकमान्य टिळक. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा. खालील जाहिरात वाच व प्रश्नांची उत्तरे लिही. प्रत्येकी 1 गुण. तर आपण प्रथम जाहिरात वाचूया. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रगती कलेक्शन. 2 गणवेश खरेदीवर 25% सूट. प्रति गणवेश किंमत 200 रुपये. प्रोप्रा, शीतल शेळके, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर खाली दिलेला आहे. तर आपण यावरील प्रश्नोत्तरे पाहूया. तर त्याखालील प्रश्न पहिला आहे अ. सवलतीत गणवेश कोठे मिळणार आहेत? योग्य पर्यायाला गोल कर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रगती कलेक्शन. ब आकडा. एक गणवेशाची किंमत किती आहे? उत्तर आहे एका गणवेशाची किंमत 200 रुपये आहे. क आकडा. खालील शब्दांचे अनेक वचन कर. उदाहरणार्थ जसे गाव, गावे. दुकान, दुकानाचे होईल अनेक वचन दुकाने. ड आकडा. प्रगती कलेक्शनच्या मालकाचे नाव काय आहे? उत्तर आहे प्रगती कलेक्शनच्या दुकानाचे नाव शीतल शेळके आहे. पुढील प्रश्न आहे ई.
तू दुकानातून कोणकोणत्या वस्तू खरेदी करतो? उत्तर आहे वह्या, पुस्तके, कपडे, किराणा माल, भाजीपाला. प्रश्न चौथा. खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव. अ आकडा. विमान चालवणारा कोण? योग्य पर्यायाला गोल कर. तर उत्तर आहे 2 पर्याय क्रमांक वैमानिक. ब आकडा. खालील म्हण पूर्ण कर. ताकाला जाऊन. म्हण पूर्ण करूया. ताकाला जाऊन भांडे लपविणे. क आकडा. कवितेच्या ओळी पूर्ण कर. नदीच्या शेजारी, गडाचा खिंडारी, झाडांच्या ओळीत, वेळूंचा जाळीत, दिवसा दुपारी. ड आकडा आहे तुला काय व्हावेसे वाटते? उत्तर आहे मला सैनिक बनू वाटते. सैनिक बनून देशाची सेवा करू वाटते. ए आकडा. झाडे आपल्याला काय काय देतात? उत्तर आहे झाडे आपल्याला फुले, फळे, सावली देतात. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. झाडांपासून आपल्याला लाकूड मिळते. पुढील प्रश्न आहे 5वा. खालील प्रश्न सोडव. खालील अपूर्ण गोष्ट पूर्ण कर. पहा मुलांना, इथे चित्र दिसतं आहे आणि चित्रामध्ये लहान मुले ही रोडच्या कडेने चाललेली आहेत. तर आपण ही गोष्ट पूर्ण करूया. सचिन इयत्ता 4थी शिकतो. त्याचे घर शाळेपासून दूर आहे. तो रोज आपल्या मित्रांसोबत चालत शाळेला येतो. एक दिवस सकाळी शाळेत येत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. सचिन शाळेत येत असताना अचानक पाऊस सुरू झाला. सचिनने छत्री व रेनकोट आणलेला नव्हता, त्यामुळे तो पावसात भिजत शाळेमध्ये निघाला होता. तेव्हा त्याचा मित्र राहुल त्याच्यासोबत चाललेला होता. राहुलने छत्री आणली होती. मग राहुल सचिनला म्हणाला की चल आपण दोघे एकाच छत्रीतून शाळेत जाऊ, म्हणजे तुला पाऊस लागणार नाही, तू भिजणार नाही आणि तुझे कपडे देखील ओले होणार नाही. मग सचिन राहुल बरोबर छत्रीमध्ये चालू लागला आणि दोघेही शाळेत पोहोचले. शाळेत गेल्यावर सचिनने राहुलचे आभार मानले. प्रश्न 6वा आहे चित्र बघ व चित्रातील खेळाविषयी तुझ्या शब्दात माहिती लिही. पहा मुलांनी, इथे क्रिकेटचा खेळ आहे आणि हे चित्राचे निरीक्षण करून आपण माहिती लिहिणार आहोत. चित्रात खेळल्या जाणाऱ्या खेळाला क्रिकेट असे म्हणतात. क्रिकेट हा खेळ खूप देशांमध्ये खेळला जातो. क्रिकेट या खेळामध्ये 11 खेळाडू असतात. जे बॅटिंग करतात त्यांना फलंदाज असे मराठीमध्ये म्हणतात आणि जे बॉल टाकतात म्हणजे चेंडू टाकतात त्यांना गोलंदाज असे म्हणतात. क्रिकेट हा खूप प्रसिद्ध असा खेळ आहे. अनेक मुलांना क्रिकेट खेळायला खूप आवडतो. संकलित मूल्यमापन 2य सत्र, विषय परिसर अभ्यास, इयत्ता 4थी. तर आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. अ आकडा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. उत्तर आहे कळसूबाई. 2. सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात. उत्तर आहे सूर्यास्त. 3. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. उत्तर आहे विविधतेचे. पुढील रिकामी जागा आहे. बाजीप्रभू देशपांडे डॅश डॅशसाठी धारातीर्थी पडले. उत्तर आहे स्वराज्यासाठी. 5. शिवरायांचा राज्याभिषेक 1674 साली झाला. उत्तर आहे 1674. पुढील ब आकडा आहे. योग्य जोड्या लावा. पहा मुलांनो, इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर पहिले आहे सूर्योदयाची दिशा, याची जोडी आहे पूर्व. 2. सूर्यास्ताची दिशा, याची जोडी आहे पश्चिम. 3. भंडारदरा, याची जोडी आहे धरण. पुढील प्रश्न आहे शाहिस्तेखान, याची जोडी आहे मुघल सरदार. आणि पुढील आहे फिरगोजी नरसाळे, याची जोडी आहे चाकणचा किल्लेदार. पुढील प्रश्न आहे दुसरा. अ आकडा.
चूक की बरोबर ते लिहा. एक आकडा. 22 डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. याचं उत्तर आहे चूक. 2. गारपीट आंब्याच्या पिकाला अनुकूल असते. याचं उत्तर आहे चूक. तिसरा आकडा आहे. वाहनांच्या धुरामुळे जलप्रदूषण घडते. उत्तर आहे चूक. 4. तानाजी उमरठे गावचा राहणारा होता. उत्तर आहे बरोबर. 5. मोरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान थक्क झाला. उत्तर आहे बरोबर. ब आकडा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पृथ्वीला प्रकाश कोणापासून मिळतो. उत्तर आहे पृथ्वीला प्रकाश सूर्यापासून मिळतो. 2. माणूस स्थलांतर का करतो. उत्तर आहे माणूस स्थलांतर शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी करतो. 3. डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो. उत्तर आहे डासांमुळे मलेरिया आणि डेंग्यू रोगाचा प्रसार होतो. पुढील प्रश्न आहे 4. शिवरायांनी व्यंकोजीला कोणती गळ घातली. उत्तर आहे स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजांनी शिवरायांना सहकार्य करावे अशी त्यांना गळ घातली. प्रश्न 5. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय. उत्तर आहे हिंदुस्थानात राहणारे सर्व धर्माच्या आणि जातीच्या लोकांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य होय. प्रश्न 3. अ आकडा. कारणे लिहा. 1. मोठी कुटुंबे विखुरली गेली. उत्तर आहे कारण कुटुंबातील व्यक्तींची संख्या जशी वाढली तसे फक्त शेती करून कुटुंबातील लोकांचे पोट भरेनासे झाले. व्यापार व नवनवीन उद्योगधंद्यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली आणि पोट पाण्यासाठी माणूस जिकडे काम मिळेल तिकडे विखुरला जाऊ लागला. त्यामुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली. पुढील प्रश्न आहे 2. शिवरायांनी स्वतंत्र आरमार उभारले. उत्तर आहे शिवरायांचे शत्रू डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याकडे प्रबळ असे आरमार दल होते. समुद्रकिनारी राहणाऱ्या गावांची लूट करत, लोकांचा छळ करत, यामुळे या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमार दल उभारले. ब आकडा. प्रत्येकी 2 नावे लिही. 1 आकडा. किल्ल्यांची नावे. उत्तर आहे तोरणा, चाकण, पुरंदर, सिंधुदुर्ग, शिवनेरी, कोंढाणा, रायगड. पुढील प्रश्न 2. संदेश वहनाची साधने. उत्तर आहे रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, पुस्तके, नियतकालिके, भ्रमणध्वनी, वर्तमानपत्रे. 3 आकडा आहे कोकणातील अन्नपदार्थ. तर कोकणातील अन्नपदार्थ आहेत भात, मासे, उसळी, आंबोळी. तर मुलांनो पहा, आता हा लेखी पेपर झाला आणि तुमची 10 मार्काची तोंडी परीक्षा आहे. तर तोंडी परीक्षेच्या दृष्टीने हे पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे, यांचा सराव करायचा आहे आणि ही नमुना प्रश्नपत्रिका आपल्या वहीत लिहून काढायची आहे. संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र, विषय इंग्लिश. तर आपण अध्ययन निष्पत्तीवर आधारित संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर क्वेश्चन 1 A. यूज द लेटर्स टू मेक वर्ड्स. पहा मुलांनो, इथे चौकटीमध्ये आपल्याला काही अक्षर दिलेले आहे आणि या अक्षरांचा उपयोग करून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर पहिला शब्द आहे हेन, नंतर टेन, नंतर बेल, नंतर नेट, नंतर गेट, नंतर लेट, नंतर सेट आणि शेवटी आहे बेट. पुढील प्रश्न पाहूया. बी. फाइंड द स्मॉलर वर्ड्स इन द गिव्हन वर्ड्स. शब्दफोड कर. एक्झाम्पल क्रीमी. क्रीमीचे पहा मुलांना इथे शब्दफोड करून शब्द तयार केलेले आहेत. पहिला शब्द आहे क्रीम, दुसरा आहे कार, तिसरा आहे क्राय, चौथा आहे माय आणि शेवटी एक्सेट्रा. तर पहा मुलांना आपल्याला इथे पहिला दिलेला आहे शब्द
कॅरिंग, तर कॅरिंगपासून छोटे छोटे शब्द तयार करायचे आहेत. तर आपण इथे मग तयार करूया. पहिला शब्द आहे कॅरी, नंतर कार, नंतर रिंग. प्रश्न दुसरा गोल्डन. गोल्डनमधून आपण स्मॉल शब्द तयार करूया. गोल्ड, नंतर ओल्ड आणि शेवटी गो. पुढील प्रश्न आहे दुसरा ए मॅच द वर्ड्स. पहा मुलांना, इथे चित्र दिलेले आहेत आणि खाली शब्द दिलेले आहेत. तर जे चित्र असेल त्या चित्राला शब्दाची जोडी लावायची आहे. तर चला आपण लावूया जोडी. पहिला शब्द आहे अम्ब्रेला. अम्ब्रेलाची जोडी छत्री. दुसरा आहे गोट. गोट म्हणजे शेळी, तर गोटची जोडी लावूया आपण इथे. आणि पुढे आहे मंकी. मंकीची जोडी लावूया. मंकी म्हणजे माकड. पुढचं आहे कॅरट. कॅरट म्हणजे गाजर, तर गाजरची जोडी लावूया. आणि पुढील आहे फिश. फिशची जोडी लावूया आपण. फिश म्हणजे मासा. बाकडा डू ॲज डायरेक्ट. वन वर्ड फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. 5 मार्काला प्रश्न आहे. एक शब्द घ्यायचा आहे. इच हाऊस, प्रत्येक घरातील एक शब्द घ्यायचा आहे आणि त्यापासून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे आहे, म्हणजेच अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आपल्याला. तर पहा मुलांना, पहिलं वाक्य आपण घेऊया आय विल. पहिल्या घरातून आय विल घेतलं. दुसऱ्या घरातून घेऊया सिंग. त्यानंतर तिसऱ्या घरातून घेऊया टुमारो. मग आपलं वाक्य तयार झालं आय विल सिंग टुमारो. आता आपण दुसरं वाक्य तयार करूया. पहिल्या हाऊसमधून घेऊया वी विल. दुसऱ्या हाऊसमधून स्टडी. तिसऱ्या हाऊसमधून टुमारो. तर मग वाक्य तयार झालं आपलं वी विल स्टडी टुमारो. तर तिसरं बघूया वी विल. तर आपण पहिल्या हाऊसमधून घेतलेलं आहे वी विल. त्यानंतर मधल्या हाऊसमधून घेऊया लिव्ह. आणि तिसऱ्या हाऊसमधून घेऊया टुडे. वी विल लिव्ह टुडे. आता आपण चौथं वाक्य तयार करूया ही विल. पहिल्या हाऊसमधून आपण घेतलं ही विल. आता आपण मधल्या हाऊसमधून घेऊया वॉश. आणि तिसऱ्या हाऊसमधून घेऊया 2 days आफ्टर टुमारो. मग आपलं वाक्य तयार झालेलं आहे ही विल वॉश 2 days आफ्टर टुमारो. Question 3. A. Change the letters in the following words and make a new word. Example by my, in, it, is. पहा मुलांनो, इथे आपल्याला अक्षर दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत. तर इथे बघा ऑफ दिलेलं आहे पहिलं. तर आपण काय करूया, दुसरा अक्षर बदलून दुसरा शब्द तयार करूया. तर इथे ऑफचा तयार केलेला आहे ऑन. एफच्या ऐवजी आपण एन घातला तर तिथे काय शब्द तयार झाला ऑन. पुढील आहे दुसरं फाइंड. फाइंडचं आपण तयार केले माइंड. एफच्या ऐवजी एम घातला तर शब्द तयार झाला माइंड. तिसरा आहे अप. पी ऐवजी आपण एस घातला तर अपचा झाला तयार अस. चौथा आहे हॅज. हॅज एच ए एस. इथे आपण एस ऐवजी डी घातला तर तयार झाला एच ए डी हॅड. बी आकडा. आता मेक अ सेंटेन्स युजिंग द गिव्हन वर्ड्स. फर्स्ट फिश ब्युटिफुल. तर ही जी शब्द आहेत फिश आणि ब्युटिफुल या शब्दांचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे द फिश इज व्हेरी ब्युटिफुल. तर आता दुसरं आहे क्वीन आणि हॅप्पी. हे 2 शब्द दिलेले आहेत. तर आपल्याला या 2 शब्दांचा वापर करून वाक्य तयार करायचं आहे. तर वाक्य तयार करूया द क्वीन इज व्हेरी ब्युटिफुल. पहा पुढचा आहे सी मेक द लिस्ट ऑफ गिव्हन आयटम्स. तर मुलांना 1 थिंग्स इन युअर स्कूल बॅग. तर आपल्या स्कूल बॅगमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत तर इथे आपण नावं लिहायची आहेत. तर पहिले लिहूया बुक, नोटबुक, इरेझर, शार्पनर, पेन आणि शेवटचा आहे पेन्सिल. दुसरा आहे ॲनिमल. तर या ॲनिमल्स संबंधित म्हणजेच प्राण्यांसंबंधित आपल्याला नावं लिहायची आहेत. तर आपण पहिले लिहूया नाव कॅट, डॉग, काऊ, डॉंकी, मंकी, झेब्रा. तर तिसरा प्रश्न आहे कलर्स. तर कलर्सची नावे लिहायची आहेत व्हाईट, रेड, ब्ल्यू, पिंक, येलो, ब्लॅक.
तर पुढे बघा मुलांनो, इथे आपल्याला आता खाली ओरल दिलेली आहे. तर ओरल 10 मार्काची आहे. तर या प्रश्नांचा चांगला अभ्यास करायचा आहे आणि जी आपण लेखी नमुना प्रश्नपत्रिका पाहिली आहे ती वहीत लिहून काढायची आहे.